आपण सर्वजण सध्या दिवाळीच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहोत। दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। सर्वजण घरात साफसफाई स्वच्छता करण्यात बिझी झाले आहेत। तसे तर आपण घरातील स्वच्छता नेहमीच करतो, परंतु दिवाळीला घरातील प्रत्येक कोपरा आपण स्वच्छ करतो, कारण जिथे स्वच्छता असते तेथेच देवी लक्ष्मी येते। देवी लक्ष्मीला स्वच्छता, नवीनता, प्रकाश, सुंदरता तसेच सजावट खूप प्रिय आहे। म्हणून आपला असा प्रयत्न असतो की घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वच्छता होऊन घरात सुंदरता आणि प्रकाश असावा, कारण दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी ज्या घरात स्वच्छता, प्रकाश, सुंदरता व नवीनता दिसेल त्याच घरात प्रवेश करते। अशी म्हण आहे की हात फिरे तेथे लक्ष्मी वसे, म्हणजेच ज्या ठिकाणी स्वच्छता झाली तेथे देवी लक्ष्मीचे आगमन झालेच म्हणून समजा। परंतु या दिवाळीत घराची स्वच्छता करताना जर या काही वस्तू तुमच्या हातात पडल्या तर लगेचच घराबाहेर काढा, कारण या वस्तू जर घरात असतील तर देवी लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होणार नाही। खूप वस्तू अशा असतात ज्या आपण कधीतरी कामी पडतील म्हणून फक्त वर्षानुवर्षे सांभाळून ठेवतो। त्या वस्तूंची आपल्याला कधीच गरज भासत नाही आणि एखाद्या वेळेस गरज पडली तरीही ती वस्तू वेळेवर काही सापडत नाही। तरीही आपला त्या वस्तूवरील लोभ काही सुटत नाही आणि वर्षानुवर्षे आपण ती वस्तू फक्त स्वच्छ करतो व पुन्हा उचलून ठेवतो। तर या दिवाळीत या वस्तूंचा लोभ सोडा व यांना आधी घराबाहेर काढा। त्यातील पहिली वस्तू म्हणजे फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा। आपण एखादा आरसा फुटला किंवा तडा गेला तरीही तो घरात तसाच राहू देतो की त्याची फ्रेम सुंदर आहे, आपण त्याला दुसरा आरसा बसवू किंवा फक्त तडा गेला आहे बाकी दिसायला काही हरकत नाही तर आपण तो तसाच वापरतो। परंतु यामुळे घरात नेहमी वादविवाद, भांडणतंटे होत राहतात, घरात शांतता राहत नाही आणि ज्या घरात शांतता नाही त्या घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही। म्हणून फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा लगेचच घरातून बाहेर काढा। त्याची फ्रेम कितीही सुंदर असली तरी विचार करू नका, नाहीतर लगेचच त्यात आरसा बसवा, परंतु तशीच फुटलेली फ्रेम घरात ठेवू नका। दुसरी वस्तू म्हणजे बंद पडलेले घड्याळ। आपल्याला अशी सवय असते की कोठेही फिरायला गेलो की तेथून घड्याळ, शोपीस अशा वस्तू आपण घरी आणतो। मग कितीतरी घड्याळ घरात जमा होतात, एक बंद पडले की आपण ते काढून दुसरे लावतो व ते तसेच ठेवतो। तसेच हातातील घड्याळाचे एक घड्याळ बंद पडले की आपण दुसरे घड्याळ विकत घेतो व पहिले तसेच राहू देतो। यामुळे घरात बंद पडलेली कितीतरी घड्याळे जमा होतात, परंतु बंद पडलेले घड्याळ आपल्या भाग्याचे दरवाजे बंद करते। म्हणून बंद घड्याळ घरात अजिबात ठेवू नये। एकतर ते दुरुस्त करून आणावे किंवा सरळ भंगारात देऊन टाकावे। तसेच घड्याळ नेहमी वेळेवर किंवा वेळेच्या 2-5 मिनिटे पुढे असावे। मागे पडत असलेले घड्याळ आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करते आणि आपल्याला मागे खेचते। त्या पुढील वस्तू म्हणजे बेडरूम मधील तुटलेला किंवा करकर आवाज करणारा बेड। जर पती पत्नीचा बेड तुटलेला असेल, त्यातून करकर असा आवाज येत असेल तर ते लगेच दुरुस्त करून किंवा बदलावे, नाहीतर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनावर त्याचा वाईट प्रभाव पडतो। त्यांच्यात नेहमी भांडणतंटे आणि वादविवाद होत राहतात। छोट्या छोट्या गोष्टीचे मोठ्या भांडणात परिवर्तन होते। याचे मुख्य कारण काय आहे हे शोधून त्यावर उपाय करण्याऐवजी आपण इतर गोष्टींकडेच लक्ष देत बसतो। म्हणून आपला बेड जर तुटलेला असेल, त्यातून करकर असा आवाज येत असेल तर लगेचच तो घराबाहेर काढा। पुढील वस्तू म्हणजे फुटलेल्या, तडा गेलेल्या फोटो फ्रेम, पेंटिंग। आपल्या घरात असलेल्या फोटो व पेंटिंगचाही आपल्या जीवनावर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडतो। म्हणून घरात फोटो किंवा पेंटिंग लावताना नेहमी प्रसन्न, शांत व आकर्षक असणे आवश्यक आहे। युद्धाचे फोटो, मारामारीचे फोटो, बुडणारे जहाज, ताजमहाल, हिंस्र श्वापदांच्या मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारच्या पेंटिंग घरात कधीही लावू नये। तसेच सकारात्मक फोटो जरी असले परंतु ते फाटले असतील, फ्रेम फुटल्या असतील, खराब झाल्या असतील तर त्यातून नकारात्मकताच बाहेर पडते। म्हणून असे फोटो किंवा पेंटिंगही घरातून काढून टाकावेत। त्याप्रमाणेच
जर बंद पडलेली विजेची उपकरणे असतील जे आपण सांभाळून ठेवतो, नवीन वस्तू आणली की जुनी वस्तू बाजूला पडते, अशा बंद पडलेल्या किंवा वापरात नसलेल्या सर्व इलेक्ट्रिक वस्तूही घरातून बाहेर काढाव्यात, कारण त्यात नकारात्मकता वाढते व त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. पुढील वस्तू म्हणजे घराचे मुख्य दार. घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ, सुंदर, नीटनेटके व आकर्षक असावे, कारण येथूनच घरात देवी लक्ष्मीचे आगमन होत असते. दार तुटले असेल, त्याची कडी खराब झाली असेल किंवा रंग उडालेला असेल, करकर आवाज करीत असेल तर ते लगेचच दुरुस्त करावे. तसेच घरातील एखादे फर्निचर तुटले असेल, खराब झाले असेल तर तेही लगेचच बाहेर काढावे. तसेच जुने झालेले, छोटे झालेले कपडे, फाटलेले कपडे आपण गठ्ठी करून घरात ठेवतो. त्यांचा आपल्याला काहीच उपयोग तर होत नाही, परंतु त्यापासून घरात नकारात्मकता वाढीस लागते. म्हणून घरात जर जुने व फाटलेले कपडे असतील तर ते लगेचच बाहेर काढावेत. व्यवस्थित सुस्थितीत असलेले कपडे गरिबांना वाटून द्यावेत आणि जे वापरण्यायोग्य नाहीत ते टाकून द्यावेत. काही स्त्रियांना मागील वर्षाचे दिवे उचलून ठेवण्याची सवय असते व तेच दिवे पुढच्या वर्षीही ते वापरतात, पण ही सवय खूप चुकीची आहे. दिवे कमी किमतीचे घेतले तरीही चालेल, परंतु नवीनच विकत आणावेत. जुने दिवे कधीही लक्ष्मीपूजनासाठी वापरू नयेत. दिवाळी झाली की ते सर्व दिवे वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत. ते घरात तसेच पडू देऊ नये. तुटलेल्या चपला, बूट असतील जे वापरले जात नाही, अशा काही चपला, सँडलचा सेट असेल तेही दिवाळीपूर्वी घराबाहेर काढावेत. दिवाळीला घर कसे नीटनेटके, स्वच्छ व सुटसुटीत असावे. लहान मुलांची खेळणीही घरात खूप जमा झालेली असते व आपण बाहेर गेलो की पुन्हा त्यांना खेळणी विकत आणतो. मग जुनी खेळणी बाजूला पडते व नवीन खेळणी वापरली जाते. असे करून खेळणीचा ढीग जमा होतो. त्या महाग असल्याने टाकवतही नाहीत आणि वापरातही येत नाहीत आणि तशाच पडून राहतात. पण यामुळे घरात नकारात्मकता व दरिद्रता प्रवेश करते. म्हणून जुनी, बंद पडलेली, तुटलेली, खराब झालेली व वापरात नसलेली अशी सर्व खेळणी या दिवाळीपूर्वीच घराबाहेर काढा आणि घरात देवी लक्ष्मीचे स्वागत स्वच्छ व नीटनेटकेपणाने करा. जर घरात काही अवजड सामान असेल तर ते घरात नेहमी दक्षिण पश्चिम कोणात ठेवावे. घरात इतर ठिकाणी कोठेही जड सामान ठेवू नये. तसेच पिण्याचे पाणी नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावे. दिवाळीला आपण घरात साफसफाई तर करतोच, परंतु घरातील काही व्यक्तींना कोणत्याही वस्तूचा वापर झाला की ती वस्तू तेथेच टाकून देण्याची सवय असते. जर ही सवय तुमच्याही घरात कोणाला असेल तर लगेचच त्यांची ही सवय बदला, कारण यामुळे घरातील सामान सर्व अस्ताव्यस्त होते आणि घर नीटनेटके दिसत नाही. दिवाळीच्या दिवशी घरात केर कचरा अजिबात ठेवू नये. जर आपले डस्टबिन आपण घरात ठेवत असाल तर दिवाळीच्या दिवशी तरी ते एक दिवस घराबाहेरच ठेवावे. घरात केर कचरा अजिबात ठेवू नये. अशा प्रकारे घरातील सर्व नकारात्मक वस्तूंना बाहेर काढून घराची तसेच मनाचीही स्वच्छता करून आपल्याला ही दिवाळी अगदी आनंदात, शुद्ध, पवित्र आणि प्रसन्न वातावरणात साजरी करायची आहे. आणि अशा प्रकारे जर आपण दिवाळीची तयारी केली तर देवी लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच येईल आणि आपल्या घरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रसन्नता व पवित्रता बघून आपल्या घरात निरंतर वास करेल. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.